स्लग चेंज करा. फॅमिली जरांगे पाटील मिळते. द्या दे बदल दे. देशमुख फॅमिली जरांगे पाटील मिळते. धनुबाजू म्हणजे हे महिनाभरातला प्रवास, फिरणं, चालणं, ऊन, कष्ट प्रचंड झालं. काय नाव दिलं? ठीक आहे. मैंने बड़ा फुटेज करके भाग नहीं गया. दोन्ही बघा. ओके. कुठं असलं तर ते ताकदीनं लावून टाका. हो. आंदोलनात असो, उपोषणात असो, नसता दिल्लीला असो, मस्जिदला असो, नाही तर राज्यात कुठे असतो मी ते फुल लावून टाकणार आहे. ते कमी नाही करू थोडं सुद्धा कमी नाही. मला एक वाटतं की जे तुमचं उपोषण आहे ते तुम्ही थांबवा, कारण की तब्येत तुमची खूप ही आहे. कारण की जर मोर्चा तुम्ही आला ना तुमच्याकडे कोणी वाटतं. आमचे वडील तर आम्हाला पोलीस केलं, पण आम्हाला तुमची खूप गरज आहे. मी आहे सोबत काळजी नाही करायचं. असेल खरं पण काय आता आयुष्याचा दोन्ही लेकराचा प्रश्न आहे. संतोष भैयाच्या न्यायाचा पण प्रश्न आहे आणि मराठा आरक्षणाच्या लेकरांचा पण आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून मला ते झुंजावंच लागतं. दोन्ही विषय माझ्यासाठी लई महत्त्वाचे. संतोष भैयाचा न्याय बी मिळाला पाहिजे. आरक्षण मिळाले लाखो लेकरात माझ्या शरीराचा विचार करून नाही झाला. झाला आता ते. दादाच्या माडी ठेवून देतो. काही काळजी नाही करायची. कोणतीच काळजी नाही करायची. गप तू रोड नको बरं. इकडे तिथं बस बस बस. रोड मी आहे ना तुम्ही कसलीच काळजी नाही करायची. मी आहे का वर तुमच्याकडे बघून काळजी नाही. माझे दोन्ही समाजासाठी मित्रलय महत्त्वाचे. संतोष घराला पण न्याय मिळायला पाहिजे. लेकराला आरक्षण लय गरजेचं आहे. लेकर आत्महत्या करायला लागले तर आरक्षणामुळे समाज आशानं बघतो माझ्याकडे की आरक्षण देऊ शकतात. म्हणजे लेकराची आत्महत्या म्हणून कितीतरी लेकराची आत्महत्या आता भरते आता पुन्हा ॲडमिशन संतोष भाईच्या न्यायासाठी महाराष्ट्रावर वाढलं. मी दोन्हीकडं मिसलो. मी आहे तोपर्यंत मी कोणालाच उघडं नाही पडणार. आणि समाजाच्या लेकराला नाही आणि संतोष भाईचं कुटुंब पण नाही. बदलाच घेणार त्यात बदलाच घेणार. 25 तारखेला मुंबईत होता गेल्या वर्षी दादा न्याय घेऊन बदलाच होणार. हो आज मुंबईला 7 दिवस राहिले. मुंबईला 6 दिवस. गावात सगळे बघतो तुझा आता तू तोपर्यंत एक नाही तोपर्यंत परत कोणाची नव्हतं गेल्या वर्षी. मी आहे ना तिथं असलं तरी हेच गरज आहे. उपोषणात मी तो सुद्धा विषय घातला. उपोषणाला पण तुमची गरज आहे. सगळ्या समाजाला तुम्हाला येता नाही. सगळ्या समाजाला तुमची गरज आहे. तुमच्या आपल्या पुढच्या तुम्ही म्हणतात ते सगळं बरोबर आहे, पण तुमची इतकी गरज आहे की तुमच्याशिवाय एक गोष्टच नाही कोणती. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तुमचा. आणि नसलं तरी तुमचं काम करून मेहनत करून खाऊ. मला समजायला गरज माझी
पण मला हे बी दिसतं की नुसतं मी असून काय करू. समाजाच्या लेकराला जर आरक्षण दिलं तर समाजातली लेकरं मोठी होते, नोकऱ्याला लागते. आणि 1% लेकरं होलं ते घरी रडत यायला लागलं, आईबापाचं आपलं होतं म्हणून स्पष्ट केलेलं. इकडं संतोष भयाचा पण विषय लावून धरायचा आहे समाज म्हणून आपल्याला कळायला. नुसतं असून काय करू, न्याय बी देणं काम आहे माझं. म्हणून मी माझ्या वेदनाला नाही विचार करीत. मला किती वेदना आहेत ते विचार नाही करीत. मी विचार नाही करीत. कारण समाजाच्या लेकराच्या वेदना माझ्यासाठी महत्त्वाचं. म्हणून मी लढतो. त्याला काय मरायला भेट नाही मी. आणि मी नुसतं राहून काय करू, समाज लेकराला आरक्षण मिळालं, न्याय मिळाला तर मी नुसतं राहून काय करू. पण त्याच्यासोबत तुम्ही पण पाहिजे, माणूस आरक्षण भेटलं तरी गेलं. आपल्या गरिबाचे लेकरं मोठे झाले पाहिजे. आपल्या गरिबाला अन्याय होते, लोक क्रूरपणानं हत्या करते, त्यांना न्याय बी मिळाला पाहिजे ना. गरिबाच्या लेकराला आरक्षणातून जो खून झाला आहे त्या आरोपीला फासावर लटकून आपल्याला न्याय मिळाला, मग तर रुपये घेऊन आपला. परिस्थिती पहिल्यासारखी नाही बघा. आता लय कमजोर झाला. 1.5 वर्षापासून चालू आहे सगळं. मोर्चात सहभागी होताना तुम्ही चालला, तुमचे हाल बघितले. आम्हाला त्या गोष्टीचं इतकी खंत वाटायला, तुमचं शरीर खचलेलं आहे. तुमचं शरीर तुमचं म्हणणं मला सगळं पटतं, तुमची माया पण पटते. शरीर खचलं दादा तुमचं. लेकराचं माझ्या वेदनाचा विचार करू तर लाखो करोड लेकराच्या गरिबाच्या तोंडाला हातातोंडाला घासायला ती जाऊन देऊन तरी काय करू मग. नुसतं माझ्या वेदना घेऊन बसून समाजाच्या वेदनाचं काय करायचं. समाजाचं वेदना माझ्यासाठी महत्त्वाचं. त्याला